फील्डवर करावं होते असे धंदेपणा जर नाही ना लावून नाही खाडा रस्ता झाला सर्व हे करता फक्त हां सांगितलं केलंय काहीच करत नाही ना असं नाही ना खरी तर काय हे व्यवस्थित भरला पाहिजे तिथं त्या इकडं किती खड्डे पडले सांगितलं महापोलीस परिस्थिती हॅलो तो समोर बघा ना किती मोठा खड्डा पडलाय तो आहे तुम्हाला सांगितलं दोन लोकांना दोन मशीन लावायचं कापली कोण लावायचं आंबा कोण लावायचं दोन्ही आपण हो पाठवलं या रस्त्याची एवढी वाईट दुरवस्था आहे की म्हणजे 4 व्हीलर सोडा आहे 2 व्हीलरवाल्यांना धड गाडी चालवता येत नाही. म्हणजे हे वर्षानुवर्ष म्हणजे जेव्हा मी 2014ला आमदार झालो त्यावेळेपासून आज तक आहेत ही परिस्थिती आहे. रस्त्यावर जे ठेकेदार आहेत त्यांचं काम एवढं स्लो आहे. आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे या ठिकाणी फक्त DLC केलेलं आहे, वरती त्याला कॉन्क्रीट टाकायला महिना गेला आहे. तर नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि सर्व संतापलेली आहेत कारण वर्षानुवर्ष ह्या रस्त्याची परिस्थिती तशी आहे. ह्या रस्ता आहे हा एका कंपनीला दिला होता, त्या कंपनीने पुरी रस्त्याची वाट लावली, त्याच्यानंतर PWDकडे वर्ग केला. PWDने करोडो रुपये टाकले पण ते पैसे एका वर्षात फक्त तो काम व्यवस्थित झाला. दुसऱ्या वर्षी आहे तसाच. म्हणजे ते पैसे एवढे टाकून जर का शासनाने ह्या रस्त्यावर आधीच 2-3 हजार करोड दिले असते तर म्हणजे याच्या परत काय ते मनोरपर्यंत गेला पाहिजे होता. हे ठेकेदार आहेत ना, हे ठेकेदारांचा सर्व हे आहे. हे आता PWD आपण जे पैसे जे मंजूर करतो PWDच्या माध्यमात करतो पण PWD कोणाला हे टेंडर देते, ते टेंडर तो दिल्याच्या नंतर तो ठेकेदार खरोखर त्या रस्त्यावर काम करतो का हे पाहणं PWDचं काम आहे. जर ठेकेदार काम करत नसेल तर त्याच ठेकेदाराला पुन्हा काम का देणं? हे मागच्या वेळेला सर्व आम्ही केलेलं आहे. कारण आम्ही आवाज विधान भवनामध्ये आवाज उठवला, रस्त्यावर उठवला पण त्याच्यावर कुठली कारवाई नाही झाली. तो ठेकेदार राजवसपणे फिरतोय. हे सर्वांना माहीत आहे या रस्त्यावर कोण कोण काम करतो ते. मागे जिजाऊ कंस्ट्रक्शनचं आम्ही हे केलं होतं का त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याचं विधान भवनाचे प्रश्न मांडल्यानंतर त्याच्यावर चौकशी लावण्याचं पण त्या ठिकाणी आम्ही हे केलं होतं आणि पुन्हा त्यालाच काम देण्यात आलेलं आहे. 100% पाठीशी घालतं. आमचा आरोप आहे. आम्ही सत्तेत असून पण आम्ही सांगतो का त्यांना पाठीशी घालत आहे.